श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ याविषयी स्नेहा खांडेकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो, श्रोतेहो नमस्कार. गेली अनेक वर्ष आपण स्त्रिया आपापलं करिअर घडवतोय. आपलं घर सोडून कामाच्या ठिकाणी आपण जात असतो, आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या कारखान्यामध्ये, आणि या ठिकाणी अतिशय सुरक्षित वातावरण असावं अशी आपली सगळ्यांची अपेक्षा असते. सुरक्षित असं म्हणताना आपल्याला जसं यंत्रांपासून सुरक्षितता हवी तशीच माणसांपासून सुरक्षितता ही सुद्धा फार महत्त्वाची ठरते. आणि म्हणूनच कामाच्या ठिकाणी महिलांचा कुठच्याही प्रकारे छळ होऊ नये याचा विचार कायद्याने केला गेला. आणि कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ त्याला कसा प्रतिबंध करता येईल याविषयी कायदा काय सांगतो हे आज आपण समजून घेणार आहोत. आपण आमंत्रित केले स्नेहा खांडेकर यांना. नमस्कार. नमस्कार. स्नेहा खांडेकर या मुंबई महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले जेंडर रिसोर्स सेंटरच्या समन्वयक म्हणून 2008 सालापासून कार्यरत आहेत आणि एकूण महिलांच्या हक्कांच्या सुरक्षिततेसाठी 3 दशकांहून अधिक काळ त्या काम करत आहेत. शासकीय, निमशासकीय आणि खाजगी कार्यालयामध्ये विशाखा मार्गदर्शक तत्वांचा प्रभावी अंमल व्हावा यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. निर्मला निकेतन संस्थेतून समाजसेवेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या घडवत आहेत, प्रशिक्षित करतायत. स्नेहाते, आज आपण मुख्यतः बोलणार आहोत ते कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ याविषयी. तर कायद्याने फार स्पष्टपणे हे सगळं नमूद केलेलं आहे, तेच आज समजून घ्यायचे. कामाचं ठिकाण याविषयी सुद्धा काही सांगितलेलं असेल. नक्कीच. कायद्यामध्ये काही व्याख्या अतिशय स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ, मग लैंगिक छळ कशाला म्हणायचं आणि कामाचं ठिकाण कशाला म्हणायचं, या दोन्ही गोष्टी स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत. तर कामाचं ठिकाण कुठलं हा जर आपण विचार केला तर आपण रोज एखाद्या ठिकाणी जातो आणि काम करतो, तर ते तर कामाचं ठिकाण आहेच आपलं. पण त्या कामाच्या ठिकाणी जी लोक काम करत आहेत ती दरवेळेला त्या ठिकाणचे कर्मचारीच असतील असं नाही आहे. कधी कधी बऱ्याच वेळेला बाहेरील काही व्यक्ती कामाच्या संदर्भामध्ये त्या कामाच्या ठिकाणी येतात आणि त्यावेळेला त्या व्यक्तींच्या बरोबर कर्मचाऱ्यांचे काहीतरी इंटरॅक्शन होतात किंवा त्यांचे बोलणं होतं, व्यवहार काहीतरी होतो. तर ह्यामुळे त्या लोकांना देखील ह्या कामाचा भाग असं समजलं गेलेलं आहे. आणि जेव्हा असं म्हटलं जातं त्याचा अर्थ एवढाच आहे की समजा मी कर्मचारी आहे आणि माझं कुठल्या तरी असे बाहेरून आलेल्या व्यक्तीच्याकडून काही छळ झाला, तर मी त्या व्यक्तीच्या विरुद्ध देखील काहीतरी नक्कीच तक्रार करू शकते आणि त्या व्यक्तीला माझ्याकडून त्रास झाला तरी ती व्यक्ती देखील त्या आस्थापनाकडे तक्रार करू शकते. बरं, तसंच दुसरा भाग असाही आहे ना की बरेच जण फील्ड वर्क करत असतात, वेगवेगळ्या ठिकाणी बाहेर जाऊन कामं करावी लागतात, तर त्यावेळेला ते सुद्धा कामाचं ठिकाण म्हणून. अगदी बरोबर प्रश्न आहे. तर हे जे कामाच्या ठिकाणाची व्याख्याचा एक भाग मी तुम्हाला सांगितला आणि तुम्ही जे म्हणालात तो दुसरा भाग आहे की जिथे जिथे आपण जातो जे आपल्या कामाशी निगडीत आहे, कारण आपण एका संस्थेचा कुठल्या तरी भाग असतो आणि त्यामुळे त्याच्या कामाच्या संदर्भात आपण अनेक ठिकाणी जाऊ शकतो, ते ठिकाण देखील कामाचं ठिकाण समजलं जातं. आता तुम्हाला उदाहरणच द्यायचं झालं तर बऱ्याच वेळेला आपल्याला कुठल्या तरी बाहेर ठिकाणी जाऊन काही मीटिंग्ज अटेंड करायच्या असतात किंवा आपल्याला एखाद्या ठिकाणी काहीतरी व्हिजिट करायची असते किंवा काही कामाच्या संदर्भामध्ये आपल्या कॉन्फरन्स अटेंड करायची असेल किंवा आणखीन बाहेर परदेशात जायचं असेल, असे अनेक कारणं असू शकतात जे कामाशी संबंधित आहेत. आपली ही सर्व ठिकाणं जिथे आपण राहतो, ज्या हॉटेलमध्ये आपण एखाद्या कॉन्फरन्समध्ये जाणार आणि ते कॉन्फरन्स एखाद्या हॉटेलमध्ये असेल तर ते हॉटेल देखील कामाचं ठिकाण आहे असं समजलं जातं. आणि जेव्हा मी असं म्हणते, तर हे हॉटेलचंच उदाहरण घेतलं तर हॉटेलचे जे कर्मचारी आहेत ते देखील आपल्या कामाच्या ठिकाणाचा भाग होतात आणि म्हणून त्याला हे देखील एक व्यापक स्वरूपाने या कामाच्या ठिकाणी बघितलं गेलेलं आहे. बरं, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ हा त्यातला पुढचा भाग जो आहे, तर याची व्याख्या कशी केलेली आहे? कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ. तर लैंगिक छळ म्हणजे काय आहे, तर 2 गोष्टी प्रामुख्याने सांगितलेल्या आहेत की अशी वागणूक जी अस्वागतार्ह आहे, मला नको आहे ती वागणूक, अशी वागणूक असणं गरजेचं आहे आणि ती वागणूक लैंगिकता सूचक असणं गरजेचं आहे. म्हणजे कायदा म्हणतो अस्वागतार्ह वागणूक जी लैंगिकता सूचक आहे तिला कायदा कामाच्या ठिकाणचा लैंगिक छळ म्हणतो.
आणि ही जी वागणूक आहे ती कुठल्या कुठल्या प्रकारची आहे ते देखील कायद्याने स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे फक्त स्पर्श असं नव्हे. नाही, हां. अनेक इतरही वागणुकी आहेत जो कायदा म्हणतो ह्या लैंगिक छळामध्ये मोडतात. म्हणजे जर सांगायचंच झालं तर 5 वेगळ्या वेगळ्या वागणुकी आहेत जे कायदा म्हणतो हे लैंगिक छळामध्ये मोडतात. त्याच्यातला पहिला फक्त भाग आहे जो तुम्ही म्हणाला तो स्पर्शाचा. आणि स्पर्शाचा देखील आपण जेव्हा विचार करतो तेव्हा माझ्या अनुभवाच्यावरनं मी तुम्हाला सांगते की कामाच्या ठिकाणी बलात्कार ह्यासारख्या गोष्टी फार कमी होतात. मला वाटतं अति गंभीर झालं. हां. पण कामाच्या ठिकाणी जे अनुभव शारीरिक स्पर्शाचे असतात ना ते फार वेगळ्या प्रकारचे असतात. आणि हे समजण्याचं असेल तर 2 गोष्टी आहेत ज्या आपल्याला समजायला पाहिजे की एक ज्याला आपण गुड टच बॅड टच हल्ली आपण लहान मुलांना शिकवतो बऱ्याच वेळेला की एक स्पर्श जो चांगला असतो जो स्पर्श चांगला नाही आहे. आता हे स्पर्श जो भाग आहे ना हा त्याच्यात खूप महत्वाचा आहे की बाबा गर्दीत लागलेला धक्का आणि जाणून बुजून मारलेला धक्का ह्याच्यातला जो फरक आहे ना हा कुठेतरी हा कायदा टिपण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. हां. मग त्याच्यातला हेतू काय आहे आणि तो त्या व्यक्तीला म्हणजे ज्या स्त्रीच्या बाबतीत असं घडतंय हो तिला तो जर का योग्य वाटत नसेल की Absolutely. हां तर मात्र ते गैरच असतं. अगदी अगदी. आणि ते तिला जे वाटत असतं ना ते कुठल्या तरी संदर्भाच्या आधाराने वाटत असतं. त्यामुळे सतत कुठलेही जे अनुभव येतात ना समोर ह्या बाबतीतले त्याला नक्की काहीतरी संदर्भ असतो. असं काही संदर्भाशिवाय आमच्याकडे काही येतच नाही. नको असलेला शारीरिक स्पर्श हा एक भाग झाला वागणुकीचा. पण मी म्हटलं तसं अजूनही काही प्रकार आहेत जे ह्याच्यामध्ये मोडतात. ते एक महत्वाचा प्रकार जो अगदी सगळ्यात जास्त ज्याचं रिपोर्टिंग होतं किंवा बऱ्याच वेळेला ह्याच्या बाबतीत बोललं जातं पण बऱ्याच वेळेला दुर्लक्षित पण केलेली ही वागणूक आहे ते म्हणजे कमेंट्स किंवा शेरेबाजी हा जो भाग आहे ना तो. आणि मग हे जे बोलणं असतं म्हणजे मौखिक बोलण्याने जे काही सेक्शुअल हॅरसमेंट मानली जाते ज्याला इंग्लिशमध्ये आपण व्हर्बल सेक्शुअल हॅरसमेंट असं म्हणू शकू. तर हे जे होतं ना हे बऱ्याच वेळेला काय होतं एकतर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो नाहीतर आपण म्हणतो जाऊन दे हा कामाचाच एक भाग आहे म्हणजे काम करायचं ना आपल्याला मग हे आपल्याला सहन करायला लागेल असं म्हणून बऱ्याच वेळेला दुर्लक्षित होतो. पण अशा वागणुकींमुळे कामाचं ठिकाण दूषित होतं. आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाही आपल्याला चांगलं वाटत नाही तिथे काम करणार. आणि मग हे कुठल्या कमेंट्स असतात ह्या ज्याला कायदा लैंगिकता सूचक मानतो तर ते म्हणजे कुणाच्या तरी शारीरिक ह्याच्यावर कमेंट करणं जाडं बारीक गोरं आसपासून काही म्हणजे लोक बोल कधी दिसतीये. कोणीतरी म्हणालं की अरे हा ड्रेस चांगला दिसतोय आणि दुसरं म्हणालं नाही ही फिगर तुझी चांगली दिसते ह्या ड्रेसमध्ये. बोलण्यामध्ये फरक असतो ना आणि तो समोरच्या माणसाला कळतो ज्याच्याशी बोललं जातं. बरोबर आहे अगदी. हा खूप महत्वाचा भाग आहे. त्याला ते ऑफेंडिंग वाटत असेल तर हा भाग ह्याच्यामध्ये येतो. तर त्याच्याबद्दल बोलणं. दुसरा एक असतो लोकांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल शेरेबाजी करणं हा पण ह्याच्यामध्ये मोडतं. तिसरा जो प्रकार आहे तो आहे 2 अर्थाचे वाक्य आणि शब्द बोलणं. डबल मिनिंग ज्याला आपण म्हणतो. तर तशा प्रकारची शेरेबाजी करणं. तर हे सगळं कायद्याच्या अंतर्गत आहे की जे लैंगिक छळवणुकीचा भाग मानलं जातं. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो आहे शारीरिक सुखाची मागणी करणं असं इनडायरेक्टली किंवा अध्यारूत पण म्हणजे तुम्हाला असं सांगितलं जातं की तुम्ही समजायला पाहिजे ते असंच आहे. तर हे जे शारीरिक सुखाची मागणी आहे ते पण डायरेक्टली होत नाही. तर कायदा काय म्हणतो की एखाद्याला परत परत म्हणजे हा परत परत हा फार महत्वाचा शब्द आहे. सारखं विचारणं चला आपण पिक्चर बघायला जाऊया किंवा बाहेर कुठेतरी फिरायला जाऊया डिनरला जाऊया कुठेतरी पिकनिकला जाऊया असं परत परत विचारणं जेव्हा समोरची व्यक्ती हो पण म्हणत नाहीये आणि येत पण नाहीये त्याला देखील कायदा सेक्शुअल हॅरसमेंट मानतो. अच्छा. तर हा एक तिसरा भाग झाला. सूचक असतं ते. वागणुकीमध्ये सूचकता असते आणि ती समोरच्या व्यक्तीला कळते ना. म्हणजे जनरली कोणीतरी म्हटलं अरे चला आपण कॉफी प्यायला जाऊ ती गोष्ट वेगळी वाटते. पण कुठल्या पद्धतीने सांगितलं जातं ना हा जो भाग आहे त्याच्यात संवेदनाशीलता जी आहे आपल्याला कळायला पाहिजे ह्याच्यातली ती खूप महत्वाची आहे. बरोबर. आणि मग त्याच्यानंतरचं जे वागणूक आहे ते आहे डिजिटल सेक्शुअल हॅरसमेंट ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो. म्हणजे काय झालं की आता नव्या काळाबरोबर कालांतराने जे काही बदल होत आहेत कामाच्या ठिकाणात त्याच्यामध्ये कामाच्या ठिकाणी आपण बरंच तंत्रज्ञानाचा वापर करतोय आणि आपण सोशल मीडियाचा पण वापर बराच करतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हॉट्सअप
एक उदाहरण द्यायचं. आता तंत्रज्ञान म्हणा किंवा सोशल मीडिया ह्याच्यात काही वाईट आहे असं माझं म्हणण्याचा प्रश्न नाही आहे, पण त्याचा वापर कसा होतोय हा भाग महत्त्वाचा आहे. तर त्याचा वापर करून देखील तुम्ही कोणाची तरी लैंगिक छळ करू शकता. म्हणजे अश्लील मेसेजेस पाठवणं, अश्लील व्हिडिओ पाठवणं, अशा प्रकारचा जो भाग आहे हा ह्याच्यामध्ये मोडतो, ज्याला देखील कायदा सेक्शुअल हॅरसमेंट मानतो. आणि प्रकर्षाने ह्या प्रकारच्या वागणुकीच्या रिपोर्टिंगमध्ये किंवा त्याच्याबद्दल बोलण्यामध्ये वाढ होती आहे. याचं कारण काय झालंय की करोनाच्या काळापासनं किंवा त्याच्यानंतर कामाच्या ठिकाणाचं स्वरूप थोडंसं बदलत चाललंय. बऱ्याच वेळेला आपण ऐकलंय वर्क फ्रॉम होम हा भाग जो आहे तो सुरू झालाय पॅन्डेमिकच्या काळापासून. तर वर्क फ्रॉम होम हे देखील कायद्याच्या अंतर्गत कव्हर होतं. म्हणजे मी जरी घरी बसले असेल तरी पण मी जे कोणाशी तरी बोलते आहे कुठल्या तरी टेक्नॉलॉजीच्या आधाराने, तंत्रज्ञानाच्या आधाराने, हे देखील कामाचं ठिकाण मानलं जातं. आणि त्याच्यातही काही वेळेला मग व्हिडिओ ऑन करणं वगैरे सांगितलं जातं. हे सगळ्या गोष्टी की व्हिडिओ ऑन कर, तुझ्या कॅमेराचा अँगल जरा ऍडजस्ट कर, बरोबर दिसत नाहीयेस तू. जेव्हा की मला कळतंय ना मी कशी दिसते समजते, पण ती व्यक्ती मला परत परत सांगते की नाही अँगल बरोबर नाहीये कॅमेराचा, तू दिसत नाहीयेस नीट. अशा प्रकारे किंवा म्हणजे कुठल्याही वेळेला रात्री 10 वाजता वगैरे पण करून व्हिडिओ कॉलवर इन्सिस्ट करणं, असे जे प्रकार असतात हे पण ह्याच्यामध्ये मोडू शकतात कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या. आणि सगळ्यात शेवटी अशा काही वागणुकी ज्या अमौखिक, म्हणजे तोंडाने मी काही बोलत नाहीये, पण माझी देहबोली, माझे इशारे हे समोरच्या व्यक्तीला काहीतरी सांगतायत ज्याच्यामुळे त्या व्यक्तीला अनकम्फर्टेबल वाटतंय, त्याला चांगलं वाटत नाहीये, ह्याला देखील कायदा सेक्शुअल हॅरसमेंट मानतो. आणि त्याचं क्लासिक जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर एकटक बघणं, स्टेअरिंग, हा जो भाग आहे ना तो ह्याच्यात मोडतो. आणि मग स्टेअरिंगचे वेगळे वेगळे प्रकार असू शकतात. म्हणजे एक मी नेहमी म्हणते ज्याला इंग्लिशमध्ये एलिव्हेटर आईज म्हणतात, वरून खालून बघणं. म्हणजे एखाद्याला वरून खालून जेव्हा बघितलं जातं, निरीक्षण करणं, तेव्हा त्या व्यक्तीला ते आवडत नाहीये ते. बरोबर. तर हा जो प्रकार आहे वागणुकीचा हा देखील ह्याच्यात मोडतो. तर ह्या सगळ्या वागणुकी कायदा मानतो सेक्शुअल हॅरसमेंट. किती सखोल विचार याच्यामध्ये सगळ्यात केलेला आहे. आणि तुम्ही म्हणालात तशा आता डिजिटल माध्यमातून होणाऱ्या तक्रारी ह्या वाढतायत. हो. तर हे एक नवं आव्हान आता म्हणता येईल. अगदीच. पण आता याच्या अशा प्रकारच्या छळाच्या तक्रारी या कितपत होतात, म्हणजे रिपोर्ट किती होतात आणि होत नाहीत असं सुद्धा घडत असेल? अगदी नक्कीच. म्हणजे तसं म्हणाल तर रिपोर्टिंग कन्सिडरेबली खूपच कमी आहे. कारण ज्या काही वागणुकी मी तुम्हाला आत्ता सांगितल्या ना, ह्याच्यातल्या अर्ध्या वागणुकी लोक दुर्लक्षित करणाऱ्या वागणुकी आहेत. जाऊन देणं, सोडून देणं, कुठे आपण हे पुढे न्यायचं, अशामुळे पण एक तर त्याच्याकडे बघितलं जात नाही. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे कामाशी संबंध त्याच्यामुळे असतो. मग समजा मी जर ही तक्रार केली तर ह्याचा माझ्या कामावर काय परिणाम होतो ह्याच्यासाठी पण महिला पुढे यायला धजावत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे सामाजिक त्याच्याकडे बघण्याचा जो काही दृष्टी, तिला लागणारा सपोर्ट, जे असं जर काही तिला पुढे घेऊन जायची असेल ही तक्रार, तर तिला जे काही थोडं पाठबळ आजूबाजूचं लागतं तेही दरवेळेला मिळेल असं नाहीये. म्हणजे अगदी बरोबरच्या मैत्रिणी सुद्धा म्हणतात की अगं आम्हाला तर ह्या व्यक्तीच्या बाबतीत असा अनुभव नाहीये. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की बाकीचं जाऊन दे, पण अगदी आपल्या जवळच्या मैत्रिणीच. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगते. मागे म्हणजे बरेच वर्षापूर्वीच्या एका केसमध्ये मला आठवतंय, म्हणजे ते वाक्यही माझ्या डोक्यात असं बरोबर आहे. तर ती मुलगी आपल्या मैत्रिणीला जाऊन सांगते, अगं हा माणूस ना रोज समोर बसून माझ्याकडे एकटक बघत बसतो, म्हणजे मला खूप असं अनकम्फर्टेबल, त्रासदायक होतंय मला, असं तिने जाऊन सांगितलं. आणि हे बरेच दिवस चाललं होतं. तर त्या मैत्रिणीचं काय रिॲक्शन होती सांगा? अगं जाऊन दे ना, तुला काय भोकं पडतात का? बापरे. म्हणजे ही जी संवेदनाशीलता आहे ती आपल्या बरोबरच्याच लोकांकडनं बऱ्याच वेळेला नसते. तर मग पुढे जाऊन याचं कसं आपण करणार, हा एक भाग असतो. शिवाय आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा भाग काय असतो की हे जे काही घडतंय ना माझ्याबरोबर, त्याच्यासाठी माझ्याकडे काही प्रूफ नाहीये. हो ना, हे सिद्ध कसं करायचं, हा एक मोठा चॅलेंज असतो बायकांच्या समोर, की हे कोण माझ्यावर विश्वास ठेवणार. मी जर कोणाला जाऊन सांगितलं की हे असं माझ्यावर होतं, ते म्हणतील कशावरनं, कोण माझ्यावर विश्वास ठेवणार. तर अशी ही विविध कारणं आहेत ज्याच्यामुळे जेवढ्या तक्रारी पुढे यायला पाहिजे तेवढ्या येत नाही. हा एक भाग झाला. त्याचबरोबर कायद्याची जी अंमलबजावणी आहे ती देखील सगळीकडे सर्वसाधारणपणे सारखी झालेली नाही. आणि त्यामुळे ज्या समित्या गठन करायला पाहिजेत प्रत्येक कामाच्या ठिकाणी,
त्या बऱ्याच ठिकाणी झाल्यात असं नाही आहे. तर काय झालंय, कायद्याने काय सांगितलंय की पहिलं म्हणजे प्रतिबंध करा तुमच्या कामाच्या ठिकाणी. म्हणजे काय करा की लोकांना सांगा की बाबा ह्या वागणुकी आहेत, ह्या कायद्याअंतर्गत मोडतात, ह्याच्यामध्ये तुम्ही ह्या वागणुकी करू नका. हा प्रतिबंधाचा भाग झाला. दुसरं कायदा काय सांगतो की समजा तुम्ही केलं तर ते त्याच्यावर काहीतरी शिक्षा होऊ शकते तुम्हाला, हे पण कायदा सांगतो. आणि तिसरं कायदा काय सांगतो की समजा कुणाला अशी तक्रार असेल तर मग काय करायचं, तर तक्रार निवारणाची एक प्रक्रिया कायद्यामध्ये दिलेली आहे. आणि त्या प्रक्रियेचा भाग म्हणून एका समितीचं गठन करणं अपेक्षित आहे, ज्याला कायदा अंतर्गत समिती असं म्हणतो. अंतर्गत तक्रार निवारण समिती. तर आता ते पण महत्वाचं आहे. 2016 मध्ये कायद्याच्या मध्ये एक अमेंडमेंट आली होती. त्याच्यामध्ये सुरुवातीला त्याला अंतर्गत तक्रार समिती असं म्हणायचे, पण 16 मध्ये आता त्याला फक्त अंतर्गत समिती असं म्हणतात. याचं कारण असं झालं की ह्या समित्यानं फक्त तेव्हाच काम करायला लागलं जेव्हा तक्रार होती. कायदा म्हणतो नाही, तुम्हाला प्रतिबंध करायचा आहे. आली तक्रार तर तुम्ही बघायचे, पण तोपर्यंत तुम्ही काहीच करायचं नाही असं नाहीये. तर प्रतिबंधाचं काम मुख्य महत्वाचं आहे. त्यामुळे आता त्याला अंतर्गत समिती असं म्हणतात. आणि ह्या समितीच्याच कडे ह्या अशा प्रकारच्या तक्रारी येतात आणि त्यांनी त्याचं निवारण करणं अपेक्षित आहे. या समितीमध्ये कोण कोण असतात आणि म्हणजे किती मोठं ऑफिस किंवा किती स्टाफ असल्यावरती हे बंधनकारक आहे? बरोबर. तर अशी समिती त्या सर्व कामाच्या ठिकाणी जिथे 10 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत, हा पहिला भाग. महिला पुरुष आणि एकही महिला नसली तरी देखील ती समिती असणं आवश्यक आहे. एखाद्या कामाच्या ठिकाणी अगदी 30 माणसं असतील आणि एक पण महिला नाही, तरी पण समितीचं गठन करायला पाहिजे, कारण बाहेरून कुठली आलेली एखादी महिला त्यांच्या कामाच्या ठिकाणचा भाग होते. अच्छा. कारण आपण फक्त कर्मचाऱ्यांच्या बद्दल बोलत नाही आहोत ना, बाहेरचे इतर लोकांबद्दल पण बोलतोय जे त्यांच्याशी संबंधित आहेत. तर म्हणून त्यांना समिती करायचीच आहे. कशी असावी समिती ह्याच्याबद्दल पण कायद्याने सांगितलंय की कॉन्स्टिट्यूशन म्हणजे कशी असावी, तर सगळ्यात त्यातल्या त्यात जी सिनियर महिला, वरिष्ठ महिला त्या कामाच्या ठिकाणी जी असेल ती ह्याची मुख्य असते. बरोबर. त्याच्यानंतर 50% त्या समितीवरची लोक ही महिला असणं अपेक्षित आहे. आणि त्याचबरोबर आणखीन एक भाग सांगितला आहे की एक व्यक्ती अशी तिथे असली पाहिजे ज्याला बाहेरील सदस्य असं म्हटलं जातं, जी ह्या विषयाबद्दलचं जिला माहिती आहे, ज्ञान आहे, या विषयावर काम केलेलं आहे, कमीत कमी 5 वर्ष तरी ह्या विषयावर काम केलेली अशी व्यक्ती ह्या समितीवर बाहेरील सदस्य म्हणून असते. आणि ह्या समितीकडेच अशा तक्रारी येतात आणि ह्या समितीला कायद्याने काही खास पॉवर्स दिल्यात, म्हणजे सिव्हिल कोर्टाचे काही अधिकार पण दिलेले आहेत या समितीला. पण म्हणजे असे 3 सदस्य किमान नाही, किमान 4 सदस्य कायद्याने सांगितलेले आहेत आणि 3 सदस्य असायला पाहिजेत कमीत कमी एखाद्या तक्रारीच्या निवारणाच्या प्रक्रियेमध्ये, म्हणजे कोरम ज्याला आपण म्हणतो तो 3चा असला पाहिजे. या तक्रारींचं निवारण हे कशा पद्धतीने केलं जातं, काही उदाहरणं सांगाल का? हो. तर तक्रारीचं म्हणजे निवारणाची थोडी प्रक्रियेबद्दल पण सांगते, कारण मला वाटतं ते खूप महत्त्वाचं आहे. तर जो पूर्ण प्रक्रिया आहे ना, त्याच्यात एक काही ठराविक कालावधी दिलेला आहे प्रत्येक स्टेजला. म्हणजे एखादी तक्रार कशी घ्यायला पाहिजे समितीने, तर त्यांच्याकडे एक तर लिखित तक्रार लागते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय, म्हणजे जे काही घटना घडलेली आहे, जे काही घडलेलं आहे त्याच्या 3 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी समितीला लिहिलं पाहिजे असं कायदा म्हणतो. पण म्हणजे असं पण एकीकडे इंटरप्रिटेशन आहे, जे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी टू मुवमेंट बद्दल तुम्ही ऐकलेलं असेल, कितीतरी वर्षांनी काही महिला पुढे येऊन बोलतात. तर समितीनी जर एखादी महिला उशिरा आली तर समितीने ते ऐकावं असं पण कायदा सांगतो की बाबा का तुला उशीर झालाय इथे यायला, ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा. आणि जर काही ते कारण जर त्यांना वाटलं की खरंच जे कारण आहे ते योग्य आहे, तरी ते बघू शकतात ती तक्रार. हे एक भाग आहे. पण सर्वसाधारणपणे 3 महिन्याच्या तक्रार यायला पाहिजे. नंतरच्या याच्यामध्ये संबंध चौकशीची प्रक्रिया करायला 3 महिने दिलेत समितीकडे. आणि त्याच्यानंतर समितीनी जे काही रेकमेंडेशन म्हणजे जे काही सूचना दिलेल्या आहेत की काय त्या बाबतीत करायला पाहिजे, हे ते सूचना आस्थापनाला देतात, मॅनेजमेंटला. तर त्या आस्थापनाने त्याची जी अंमलबजावणी करायची आहे ती पुढच्या 60 दिवसामध्ये म्हणजे 2 महिन्यात करायला पाहिजे. असे एकंदरीत साधारण हा कालमर्यादा दिलेली आहे ह्या सगळ्यासाठी. आणि मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण
आपण जो एक रिपोर्ट दरवर्षी पाठवायचा असतो गव्हर्नमेंटला, त्याच्यात हे एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लिहायला लागते की जर एखादी प्रलंबित तक्रार असेल, म्हणजे ह्या पिरियडच्या पेक्षा अजून तुम्ही पुढे गेलेली असेल, तर ती पण नोंद तिथे द्यायला लागते आपल्याला. सर्वसाधारणपणे तक्रार आल्यानंतर एक 5 महिन्यांमध्ये त्याचा निकाल हा लागायला हवा, म्हणजे त्याच्यावरती काहीतरी कार्यवाही होणं हे अपेक्षित अपेक्षित आहे. अशा वेगवेगळ्या संस्थांमध्ये, आस्थापनांमध्ये तुम्ही सुद्धा सदस्य म्हणून कार्यरत आहात, तर तुमचा अनुभव काय आहे की महिला मग आल्यानंतर मोकळेपणाने सांगू शकतात का, बोलतात का त्या? आता कसं आहे ना, महिलांना आधी पुढे यायलाच खूप कठीण वेळ आहे. लागतो. इतकं सोपं नाहीये असंच येऊन सांगणं की मला असं असं माझं लैंगिक शोषण झालेलं आहे, हे सांगणं सोपं नाहीये. आणि त्यातनं ते लिहून देणं, हो, हा दुसरं एक स्टेप आहे. हे एवढं सगळं करून जेव्हा महिला आपल्या समोर येते, तिने लिखित देते आपल्याला, तेव्हा ती जी समिती बसलेली आहे तिने संवेदनाशील पद्धतीने ही सगळी प्रक्रिया हाताळणं गरजेचं असतं. त्याचबरोबर त्या संस्थेचं जे वातावरण असतं ते पण थोडंसं पोषक असणं गरजेचं असतं. त्यामुळे माझा अनुभव विचाराल तर काही ठिकाणी ज्या समित्या असतात कार्यरत, त्या तितक्या संवेदनाशील पद्धतीने बघतीलच असं असेल असं नाही. काही ठिकाणी त्या संस्थेचं जे वातावरण असतं ते त्या महिलांना पुढे यायला पोषकच नसतं, असंही असू शकतं. पण काही ठिकाणं जरूर अशी आहेत जिथे ह्या संबंध विषयाकडे फार सकारात्मक पद्धतीने बघितलं जातं आणि असंही म्हटलं जातं की नाही, आपलं कामाचं ठिकाण सुरक्षित देणं ही आपली जबाबदारी आहे, अशा पद्धतीनेही बघितलं जातं. पण मी तुम्हाला हेही सांगते की हे मी सगळं तुमच्याशी जे बोलते आहे हे फक्त संघटित क्षेत्राबद्दल बोलते आहे. एक मोठा महिलांचा वर्ग आहे जो असंघटित क्षेत्रामध्ये काम करतो. त्यांचे प्रश्न पुन्हा वेगळे आणि ते पुढे येणं तर फारच कठीण. अगदी बरोबर आहे. पण कायद्यामध्ये त्याच्यासाठी पण सोय केलेली आहे. अच्छा, बरं. पण मग समजा अंतर्गत समितीने आपली जी काही शिफारस असेल किंवा सूचना असतील त्या केल्या, तर त्यानंतर किती गंभीर कारवाई होऊ शकते? म्हणजे एखादा पुरुष जर वाईट वागत असेल अशा पद्धतीने, तर त्याच्यातही काही सूचना दिलेल्या आहेत कायद्यामध्ये की कशा प्रकारची ऍक्शन किंवा म्हणजे काय शिक्षा तुम्हाला देऊ शकता तुम्ही ह्या कायद्याच्या अंतर्गत. म्हणजे त्याच्यात कायद्यात काय सांगितलंय की एखाद्याला वॉर्निंग देणं, तेव्हा त्यापासून कामावरून काढून टाकणं, इथपर्यंत कुठल्याही वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या तुम्ही शिक्षा देऊ शकता. तुमच्या समोर काय आलेलं आहे त्याच्या आधारावर तुम्ही ती पनिशमेंट देऊ शकता किंवा शिक्षा देऊ शकता. पण ते देताना जी संस्था आहे त्या संस्थेच्या सर्व्हिस रूल्स, म्हणजे समजा गव्हर्नमेंट सेक्टर असेल तर समजा आता सेंट्रल गव्हर्नमेंट असेल तर त्यांचे स्वतःचे सर्व्हिस रूल्स असतात, किंवा कॉर्पोरेशन असेल त्यांचे स्वतःचे असतात, तर त्याचा पण आधार घेणं गरजेचं आहे. कारण ती जी व्यक्ती आहे, कर्मचारी जो आहे तो त्या संस्थेचा असतो, त्याला ते बंधनकारक असतं, तर ते बघणं गरजेचं आहे. पण समजा प्रायव्हेट सेक्टरचा आपण विचार केला तर मी म्हटलं तशा कुठल्याही शिक्षा होऊ शकतात. सगळ्यात जास्त पनिशमेंट ही कामावरून काढून टाकणं हे आहे. अश्लील छायाचित्र दाखवणं किंवा अश्लील काहीतरी बोलणं, या प्रकारच्या तक्रारी येतात का? हो, अगदी जरूर येतात. म्हणजे चित्र दाखवणं किंवा मी म्हटलं जसं काही व्हिडिओ पाठवणं वगैरे अशा प्रकारच्या पण नक्कीच येतात. आणि शेरे मारणं ह्या पण येतात. आणि हे शेरे मारणं आजकाल मी म्हटलं तसं डिजिटली पण आपण म्हणजे मेसेज पाठवून पण माध्यम बदललंय. माध्यम बदललेलं आहे. प्रत्यक्ष तोंडाने जरी नाही बोललं तरी मेसेज पाठवू शकतो. आजकाल तर असं पण झालंय की तुम्ही व्हॉइस मेसेजेस पाठवू शकता. बरोबर. आता व्हॉइस मेसेज जेव्हा एखादा येतो तर असं वाटतं की तो माणूस शेजारीच उभा आहे आणि आपल्याशी बोलतोय, असं एक फिलिंग पण येतं ना. नुसतं मेसेज मधलं जे फिलिंग येतं त्याच्यापेक्षा वेगळं फिलिंग व्हॉइस मेसेजेसनी पण येऊ शकतं. खरं. तर हे सगळं जे बदलतं, जे काही गोष्टी, तंत्रज्ञान असेल किंवा सोशल मीडिया आहे, ह्या सगळ्यामुळे ह्या असे अनुभव आणखी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे येतात. पण हो, नक्की वेगळे वेगळे असे केसेस आमच्या समोर येतात. एखादी गुंतागुंतीची केस आणि त्याच्यासाठी मग खूप चौकशा करून आपण योग्य पद्धतीने त्याला न्याय देऊ शकलो, असं काही उदाहरण आम्हाला सांगाल का? तसं म्हणाल ना तर बऱ्याच केसेस ज्या आपल्यासमोर येतात ना त्यावेळेला काय असतं, काहीही ठोस पुरावा नसतो. म्हणजे मी जेव्हा म्हणते ना ठोस पुरावा, म्हणजे कोणी आय विटनेस,
प्रत्यक्ष बघणारी व्यक्ती असतेच असं नाहीये. आणि असली तरी बोलेल की नाही तो आणखीन पुढचाच भाग हो. झाला. तो एक असतो. आणि दुसरं म्हणजे असं काहीतरी ज्याला आपण म्हणतो की असं ठोस पुरावा, ज्याच्यामध्ये लिखित काही पुरावा किंवा अशा प्रकारचा असंही काही असण्याची शक्यता नाही, कारण हे वागणुकींबद्दल आहे. बरोबर. मग अशा वेळेला हा जो कायदा आहे, हा कायदा आहे सिव्हिल लॉ आहे. म्हणजे त्यामुळे काय होतं की आपण परिस्थितीजन्य पुराव्यांच्याकडे जाण्याचा आपल्याला गरज निर्माण होते. आणि मग हे परिस्थितीजन्य पुराव्यांच्याकडे जेव्हा जातो तेव्हा आपल्याला खूप त्याच्यासाठी बऱ्याच चौकशा करायला लागतात. छानबीन खूप करावी लागते. खूप छानबीन करू शकते. म्हणजे लायटर नोटमध्ये मी सांगते की ते कसं असतं, लहान मुलं ते असं जिगजॉ पझल खेळतात ना, छोटे छोटे तुकडे लावतात एकत्र आणि मग त्याचं ते सगळं पिक्चर तयार होतं. हे काम करायला लागतं. म्हणजे ते छोट्या छोट्या गोष्टी एकत्र करून मग त्याचं समोर आपल्या जे काही पिक्चर येतं ते धरून मग आपल्याला पुढचं काय ते स्टेप घ्यायला लागतं. पण मी म्हटलं तसं की हे इतकं सोपं नसतं, पण होऊ शकतं. एखादी केस आम्हाला सांगाल का? हां, मध्यंतरात माझ्या समोर एक केस आली होती. तर आपण सगळेजण व्हॉट्सअप वापरतो, अगदी इतकं वर्षानुवर्ष वापरतोय. पण सगळ्या त्या ज्या सोशल मीडियांचे वेगळे वेगळे काहीतरी फीचर्स असतात, ते सगळेच आपल्याला माहिती असतात असं नाहीये. तर एक आमच्या समोर तक्रार आली होती एका मुलीची आणि तिने बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या. त्याच्यातला हा फक्त एकच भाग मी तुम्हाला सांगते. तर काय झालं, ती म्हणाली की ज्या व्यक्तीविरुद्ध तिने तक्रार केली होती ती तिचे वरिष्ठ होते. म्हणजे अगदी डायरेक्ट वरिष्ठ नव्हता, तर तिच्या वरिष्ठांचे वरिष्ठ होते असं होतं. म्हणजे ते हायरार्की कामाच्या ठिकाणची ती खूप महत्वाची असते, कारण शेवटी ना कामाच्या ठिकाणामध्ये दिसणारी पॉवर आणि त्याचा वापर हा ह्या सगळ्या लैंगिक शोषणामध्ये खूप प्रिडॉमिनेंटली दिसतो. तर ते जे होते तिला ट्रेनिंग देत होते, त्यामुळे तिच्याकडे त्यांचा नंबर होता आणि तिचा नंबर पण त्यांच्याकडे होता. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपले जर एकमेकांकडे नंबर असतील आणि आपण जर व्हॉट्सअपवर असू, तर समजा तुम्ही तुमचं स्टेटस अपडेट केलं तर मला कळतं की बाबा तुम्ही नेहाताईंनी केलंय स्टेटस अपडेट, आणि मी जर बघितलं तर तुम्हाला पण कळणार स्नेहाताईंनी माझं स्टेटस बघितलंय. हे असं आपल्याला साधारण हे माहिती आहे, हे फीचर आहे त्या. बरोबर. तर एक दिवस तिच्याकडे ना असं स्टेटसचा अपडेट आला आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं तिच्या नावासकट की तू आज खूपच छान दिसत होतीस. अच्छा. ओके, असं एक आलं स्टेटस. तिने वाचलं पण दुर्लक्ष केलं, आपण म्हटलं ना तसं. पण तरी तिला जाम असं स्ट्रेस आला होता. का आला होता स्ट्रेस तुम्हाला मी सांगते. तिला काय वाटलं की हे स्टेटस मला जसं कळलं ना तसं आणखीन 50 जणांना समजणार आहे जे त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आहेत. आलं लक्षात. दुसऱ्या दिवशी परत मेसेज आला की तू असंच तिच्या दिसण्यावर तू माझी चांगली मैत्रीण आहेस किंवा असं अशा प्रकारे. दुसऱ्या दिवशी आला, मग तिची अस्वस्थता वाढली. ती म्हणाली म्हणजे काय लोक आता माझ्याबद्दल काय विचार करत असतील. बरं, त्या मुलीचं लग्न झालेलं होतं आणि आणखीन पुढची गोष्ट अशी होती की तिचा दीर होता तो ह्या माणसाचा मित्र होता. म्हणजे तिला तिकडनंही टेन्शन येतं की त्याला कळलं तर मग माझ्या नवऱ्याला कळेल, असंही होतं ना. ही सगळी बदनामीची पण भीती, सामाजिक जी काही बदनामी आहे ना, हा ह्याच्यात फार मोठा भाग असतो. तर ती दुसऱ्या दिवशी तिची अस्वस्थता वाढली. मग काय केलं, ती गेली जेव्हा तिसऱ्या दिवशी कामाच्या ठिकाणी, तर तिच्या मैत्रिणीकडे, तिच्याबरोबर जी काम करणारी मैत्रीण तिच्या ह्याच्यातली, तिला म्हटलं, तिच्याकडे गेली आणि तिला म्हणाली सरांचं ना मला स्टेटस दाखव. ते तिने दाखवलं स्टेटस. तर ती बघितल्यानंतर तिला काय दिसलं, म्हणजे तिच्याकडे जे स्टेटस होतं तर तिथे तिला नॅशनल फ्लॅग दिसला स्टेटस म्हणून. अच्छा. मग ती दुसऱ्या मैत्रिणीकडे गेली, तिला म्हणाली मला दाखव ना जरा सरांचं स्टेटस. परत नॅशनल फ्लॅग. मग तिच्या लक्षात आलं की व्हॉट्सअपमध्ये असं एक फीचर आहे ज्याच्यामध्ये मला ज्यांनी कोणी माझं स्टेटस बघायला पाहिजे त्यांनाच मी ते स्टेटस दाखवू शकते. तोपर्यंत तिच्या ते लक्षात आलं नव्हतं. त्यामुळे तिला एका बाजूनी तिला रिलीफ झाला जरा. पण ती म्हणाली मॅडम असं नाही की म्हणजे याचा अर्थ मला ते आवडत नव्हतं, फक्त त्याचे होणारे बाकीचे परिणाम आता टळले एवढंच मला बरं वाटलं. तर हा अशा प्रकारे जे घटना घडतात ना, ह्या खूप त्रासदायक आहेत. आणि बदनामी म्हणताना सुद्धा त्याच्यात त्या स्त्रीची काहीच चूक नाहीये. एक्झॅक्ट. आणि तरी सुद्धा तिला लोकांची भीती. बरोबर. आणि त्याचा होणारे परिणाम तिच्या वैयक्तिक आयुष्यावर पण असतात, हे पण बघायला लागतं. म्हणजे कायदेशीर भाग तुम्ही मगाचपर्यंत सांगितला, तर ह्याच्या पुढचा भाग की मानसिक त्रास किती होतो या सगळ्या गोष्टींचा. काही वेळेला कदाचित समुपदेशकाची मदत सुद्धा घ्यायला लागत असेल असं घडल्यावर. समुपदेशकाची मदत घेऊ शकते. मानसिक आरोग्यावर याचा मोठा परिणाम होतो. म्हणजे जेव्हा लैंगिक कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक छळाचे परिणाम
ह्याचा जेव्हा आम्ही विचार करतो त्याच्यामध्ये एक नक्की तिच्या आरोग्यावर परिणाम होतो. मग आरोग्य जेव्हा म्हणतो तेव्हा ते शारीरिक असू शकतं किंवा मानसिक असू शकतं, दोन्ही ह्याच्यावर परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर तिच्या कामाच्या परफॉर्मन्सवर पण परिणाम होतो. तिच्यावर जे काही परिणाम होते त्याच्यामुळे मग ते कामाच्या ठिकाणी तिच्या चुका व्हायला लागतात, ती आजारी पडली तर तिच्या रजा व्हायला लागतात, अशा पण काही गोष्टी होऊ शकतात. तिसरी गोष्ट म्हणजे असं होतं की मग तिच्या रजा वाढतात. म्हणजे असे जे- टाळाटाळ पण हां, करावीशी वाटते की वेगळे नकोच ते. नकोच, मला जावंसच वाटत नाहीये तिथे असं. म्हणजे ते तुम्हाला जी मगाशी मी उदाहरण सांगितलं ना, तो एकटक बघतो, त्या बाईने काय सांगितलं, प्रत्येक दिवशी मी माझी पायरी चढत असताना कामाच्या ठिकाणची मला पाल्पिटेशन व्हायला लागायचं की अरे आता दिवसभर या माणसाची एकटक बघणं आपल्याला सहन करायला लागणार. असं हा जो परिणाम आहे ना, हा मानसिक शारीरिक दोन्ही आहे, परत कामाच्यावर होणारा परिणाम आहे. आणि कधी कधी ती जर व्यक्ती म्हणजे वरिष्ठ असेल किंवा काही अधिकार पदावरची असेल तर कामावरून काढून टाकण्यापर्यंत पण तिच्या ह्याच्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणजे जसं तक्रार झाल्यानंतर जो गुन्हेगार आहे किंवा ज्याच्याकडनं असं चुकीचं वर्तन घडतंय त्याची नोकरी जाऊ शकते, तशी गरज नसताना विनाकारण ह्या स्त्रीला सुद्धा आपली नोकरी गमवायची भीती असते. अगदी आणि म्हणून सुद्धा तक्रारीला चटकन पुढे येत येत नसावेत. नाहीत, धजावत नाहीत. म्हणजे कारण आणि दुसरं काय होतं की त्याच्यानंतर काय होईल ह्याची पण त्यांना भीती असते. म्हणजे त्याच्यानंतर आपलं काही विक्टिमायझेशन होईल का, आपल्याला कोणीतरी मुद्दाम टार्गेट करेल का, अशी पण भीती एक असते. बरोबर. अशा प्रकारे जी पीडित व्यक्ती असते तिने स्वतः येऊन तक्रार देणं अपेक्षित असतं की कसं आहे? हो, अगदी. म्हणजे कायद्याच्या अंतर्गत जर म्हणाल तर माझी जर सेक्शुअल हॅरसमेंट करत असेल तर तुम्ही माझ्या वतीने तक्रार करू शकत नाही. ज्या महिलेची झालेली आहे लैंगिक छळवणूक त्या महिलेनीच पुढे येऊन ही तक्रार करणं अपेक्षित आहे. या एकूण प्रश्नाकडे बघताना एखाद्या ऑफिसमध्ये जे वातावरण आहे हे हेल्दी पोषक वातावरण किंवा एक समावेशक वातावरण, सुरक्षित वातावरण हे कसं देता येईल याविषयी जागृतीचे कार्यक्रम तुम्ही घेता, त्यामध्ये काय सांगता मुख्यतः? हे जे पोषक वातावरण किंवा ज्याला तुम्ही म्हणालात की एकमेकांच्या बद्दल एक आदराने वागणूक ठेवणं, हे जे आहे ना, हे असं वातावरण निर्मितीसाठी जनजागृती महत्वाची आहे. आणि हे फक्त लैंगिक छळाच्या बाबतीत नाही होऊ शकत, इतरही काही बाबतीत लोकांचे असे कमेंट्स करणं किंवा काही वागणुकी असू शकतात ज्या दुसऱ्या माणसाला आवडत नाहीत. तर ह्याच्याबद्दल सतर्क असणं, आपल्या वागणुकीबद्दल आपण सतर्क असणं की आपण जे करतोय त्याचा समोरच्या व्यक्तीवर काहीतरी परिणाम होऊ शकतो हे समजून आपण वागणं, हा एक महत्त्वाचा मेसेज असतो जो आम्ही आमच्या अवेअरनेसमध्ये देत असतो. ज्या समाजामध्ये आपण राहतो या समाजाचा जे काही आपलं सामाजिकरण झालेलं आहे त्याचाही एक परिणाममध्ये हे अशा प्रकारच्या ज्या वागणुकी आहेत त्या दिसतात. म्हणजे आपण पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये राहतो. कारण बऱ्याच वेळेला लोक म्हणतात महिलांसाठीच कशाला हवाय कायदा. तर आज जे काही आपली समाजामध्ये सामाजिक परिस्थिती आहे किंवा त्याच्यावरून आपल्याला जे दिसतं महिलांवर होणारे अत्याचार, तर ह्या सगळ्याचा विचार करून ह्या कायद्याकडे संवेदनशीलताने बघणं अपेक्षित आहे. आणि त्यामुळेच जी काही जनजागृती आपण करतो त्याच्यात हे मेसेजेस होणं गरजेचं आहे की सगळ्यात महत्त्वाचं जर विचाराल मला तुम्ही की कसे तुम्ही हे थांबवू शकाल, अवेअरनेस तर आहेच, पण आपण जी काही एक पर्सनल बाउंड्री म्हणजे एक वैयक्तिक सीमारेषा दोन व्यक्तींमध्ये असते, तिचा जर आपण आदर केला तर खूपशा गोष्टी आपण टाळू शकू. मला वाटतं तुम्ही जनजागृतीचे कार्यक्रम घेता, त्यामध्ये काही फिल्म्स वगैरे सुद्धा दाखवता आणि प्रेझेंटेशन सुद्धा करता. कारण हे फक्त महिलांसाठी नाही तर पुरुषांसाठी सुद्धा आवश्यक आहे. कारण कसं वागू नये हे सुद्धा त्याच्यातनं सुचवलं, सांगितलं जातं. अगदी अगदी दोघांसाठी म्हणजे सगळ्यांसाठी आहे. कारण कायदा जेव्हा म्हणतो की महिलेची सेक्शुअल हॅरसमेंटच्या बद्दल कायदा जेव्हा बनतो तेव्हा दुसरी गोष्ट जी आहे ती आपण बऱ्याच वेळा त्याच्याकडे दुर्लक्षित होतं की आपण असं समजतो की पुरुषच महिलेची सेक्शुअल हॅरसमेंट करतो, पण कायदा असं नाही म्हणत आहे. कायदा म्हणतो महिलेची केलेली सेक्शुअल हॅरसमेंट पण आम्ही बघणार आहोत. कारण कंप्लेंट करणारी महिला असली पाहिजे. कोण हॅरसमेंट करतंय ह्याच्या बाबतीत कायदा आहे सायलेंट. म्हणजे दोन्ही महिला आणि पुरुष दोघांच्या बाबतीत ते लागू पडतं. बरोबर. फक्त मुख्यतः त्याच्यामध्ये दिसतं ते महिलेच्या पुरुष असतात. कारण मी म्हटलं आपला पुरुषप्रधान संस्कृती ह्या बऱ्याच इतर गोष्टी आहेत. मगाशी तुम्ही म्हणालात की संघटित क्षेत्रातल्या महिलांचा विचार जसा होतो त्याचप्रमाणे असंघटित क्षेत्रामध्ये ज्या महिला आहेत त्यांच्या बाबतीतही कायद्याने मार्गदर्शन केलेलं आहे.
त्याबद्दल सांगा. हा खूप महत्त्वाचा भाग आहे ज्याच्याबद्दल फार कमी माहिती असते किंवा आपल्या त्याच्या बाबतीत जनजागृती पण कमी आहे त्या बाबतीत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, म्हणजे अगदी डेटा किंवा नंबर्सचा जरी विचार केला तरी भारतामध्ये खूप मोठ्या संख्येने महिला असंघटित कार्यक्षेत्रात काम करतात. हां. बरोबर. आता हा जो पूर्ण मोठा चंक आहे महिलांचा, याच्यासाठी देखील कायद्याने काही प्रोव्हिजन केलेलं आहे. तर कायदा असं म्हणतो, हे जसं अंतर्गत समिती निर्माण केलेली आहे कायद्याच्या अंतर्गत, तशीच एक लोकल कमिटी बरं. म्हणून एक समिती स्थापन करायला पाहिजे असं कायद्याने सांगितलं आहे, जी प्रत्येक जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्टमध्ये वाहण्याची गरज आहे. आणि ते कोण स्थापन करतं तर ते गव्हर्नमेंटची ती जबाबदारी. त्या स्टेट गव्हर्नमेंटनी आपल्या सगळ्या डिस्ट्रिक्ट्समध्ये अशा प्रकारे लोकल कमिटीची स्थापना करणं गरजेचं आहे. आणि त्या समितीच्या मार्फत अशा प्रकारे ज्या असंघटित कार्यक्षेत्रातल्या महिला आहेत त्यांच्या जे काही प्रश्न आहेत लैंगिक छळवणुकीचे, ते त्यांनी घेणं अपेक्षित आहे. असंघटित क्षेत्रातल्या महिला म्हणजे कोणकोणत्या प्रकारची? अगदी बघा ना, भाजीवाली आपली भाजीवाली एखाद्या कुठल्या तरी म्युन्सिपल मार्केटच्या इथे जाऊन बसते, बरोबर. ती काही कोणाची कर्मचारी नसते, बरोबर. ती फक्त त्या ठिकाणी जाऊन तिची भाजी विकत असते, पण ते तिच्यासाठी कामाचं ठिकाण आहे. आलं की लक्षात. असे विविध, आता शेतावर काम करणाऱ्या महिला, वीटभट्टी, ऊस तोडणी, असे अनेक जागा आहेत जिथे महिला खूप मोठ्या प्रमाणात काम करतात आणि प्रत्येक ठिकाणी त्या कुणाच्याही कर्मचारी नसतात. त्यामुळे त्यांना कुठल्या तरी आस्थापनाकडे जाणं आणि तक्रार करणं हे शक्य नाहीये. आणि म्हणून त्याच्यासाठी ह्या लोकल कमिटींची स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या मार्फत अशा प्रकारच्या हे तक्रारांचं निवारण व्हावं असं कायद्याने सांगितलेलं आहे. आणि बरेचदा ह्या मंडळींचं स्थलांतरही होत असतं की आज इथे आणि उद्या तिथे असं होऊ शकतं. त्यामुळे त्यांना संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने ही तरतूद फार महत्त्वाची ठरते. कामाच्या ठिकाणी एकूण अतिशय सुरक्षित असं सकारात्मक काम करायला ऊर्जा देईल अशा प्रकारचं वातावरण मिळालं तर निश्चितच त्या ठिकाणचं काम जे आहे त्याचा दर्जासुद्धा उंचावतो आणि प्रत्येकजण आपापल्या स्वाभिमानाने व्यवस्थित जगू शकतो आणि काम जे आहे ते अधिक कार्यक्षमतेने करू शकतो. स्नेहा खांडेकर मॅडम, आपण इथे आलात आणि खूप छान आम्हाला माहिती दिलीत या संदर्भातली. मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ याविषयी स्नेहा खांडेकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.